महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पाली भुतिवली धरण आता पाणी चोरांच्या निशाण्यावर, तर पाटबंधारे विभाग निद्रावस्थेत। कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाई ग्रस्त भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी व तेथील परिसर हा ओलिताखाली यावा म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी पाली भुतिवली या धरणाचे बांधकाम केले। सदर धरणाचे बांधकाम करण्यामागचा शासनाचा हेतू येथील परिसर हा हिरवागार व्हावा, परंतु आता या धरणातील पाणी मात्र पाणी चोरांच्या निशाण्यावर आले आहे। तर मागील काही वर्षात कर्जत तालुक्यातील बारमहा वाहणाऱ्या उल्हास नदीतील पाण्यावर पाणी चोरांचा विळखा पडल्यानंतर मात्र आता खालापूर तालुक्यातील भिलवले व कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत आहे। मात्र पाटबंधारे विभागाला त्याची साधी माहिती देखील नसल्याचे समोर येत असल्याने व ही पाटबंधारे विभागाची अवस्था पाहता मात्र पाटबंधारे विभाग हे निद्रावस्थेत आहे का असा सवाल उपस्थित होत असल्याने मात्र पाटबंधारे विभागावर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली गावाजवळ शासनाने 1980 साली लघु पाटबंधारे प्रकल्प बांधण्यासाठी भूमिपूजन केले होते। मात्र या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला 1998 मध्ये सुरुवात झाली होती। या धरणात 2003 पासून पाणी अडवले गेले असून ते पाणी शेतीसाठी वापरले जावे यासाठी आवश्यक असलेले कालवे बांधण्यात आले नसल्यामुळे परिणामी गेली अनेक वर्षे धरणातील पाण्याचा साठा मृत अवस्थेत आहे। त्यामुळे जवळील पोद्दार गृह प्रकल्पकडून पाण्याची मागणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने अटी शर्ती घालून पिण्याचे पाणी उचलण्याची परवानगी दिली होती। सध्या संबंधित पाणी ग्राहकांकडून पाटबंधारे विभाग वर्षाला साधारण 3.5 लाखाचे पाणीपट्टी कर आकारणी करीत आहे। असे असले तरी शासनाच्या या धरणावर पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। पाली भुतिवली धरणात जलवाहिन्या टाकून चक्क दिवसाढवळ्या पाण्याची चोरी ही सुरू आहे। सध्या तेथील ग्रामपंचायत या धरणातून पाझरून जाणारे पाणी उचलून आपल्या गावी नेणारी योजना राबवत आहेत। मात्र स्थानिक परिसरातील बांधकाम व्यावसायिक, रिसॉर्ट व फार्म हाऊस यांच्याकडून थेट धरणाच्या जलाशयात जलवाहिन्या टाकून पाणी उचलून नेले जात आहे। ही पाण्याची चोरी मागील काही महिने सुरू असून या पाण्याबद्दल पाटबंधारे विभागाला कोणतीही माहिती नाही। 3 ते 4 पंप तेथे पाण्याचा उपसा करीत असून पाण्याची उचल सुरू असताना मात्र पाटबंधारे विभागाला या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याने स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून संशय व्यक्त केला जात आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून या धरण जलाशयाच्या 500 मीटर परिसरात कापडी तंबू, अतिक्रमण, मद्यपान तसेच अवैध व अनैतिक प्रकार करण्यास सक्त मनाई आहे। या नियमाचे उल्लंघन केल्यास पोलीस अधिनियम भादवी 188 कलमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलक लावण्यात आला आहे। मात्र या धरण परिसरात तंबू उभारून रात्रीचा मुक्काम तसेच उन्हाळ्यात रात्री येऊन राहण्याचे प्रकार हे सर्रास मुंबई येथील पर्यटकांकडून करण्यात येत असल्याचे, तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची होणारी गर्दी पाहता मात्र हा लावण्यात आलेला फलक पाहता कारवाई शून्य असल्याचे व पाटबंधारे विभाग निद्रावस्थेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या संदर्भात जलसंधारण विभागाला पत्रकार यांनी विचारणा केली असता पाली भुतिवली धरणात मोटार लावून पाणी उचलले जात आहे असे आम्हाला समजल्यावर आमचे शाखा अभियंता यांना आम्ही जागेवर पाहणीसाठी पाठवले, तर तिथे पाणी उचलले जात होते। त्यामुळे संबंधितांना स्वतः त्या मोटार पंप हटवण्यास सांगितले आहे। त्यासाठी 4 दिवसाची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया केली जाईल असे तोंडी सूचित करण्यात आले आहे, असे SD शिंदे, उपअभियंता जलसंधारण विभाग, रायगड, लघु पाटबंधारे यांच्या स्तरावरून सांगण्यात आले। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.